नमस्कार. मी अतुल शिरवाडकर. वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील दुसऱ्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. यापूर्वी 8व्या भागामध्ये आपण निराश अर्जुनाची मनस्थिती पाहिली. आता या 9व्या भागामध्ये आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत. या अध्यायामध्ये 72 श्लोक आहेत. हा ॲक्च्युली बराच मोठा अध्याय आहे. त्यामुळे दुसरा अध्याय आपण एकाच भागात संपवू शकणार नाही आहे. आपल्याला हा अध्याय 3 भागात संपवावा लागेल. आज आपण दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योगातील पहिला भाग पाहणार आहोत. चला सुरू करूया. सांख्य योगामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मतपरिवर्तन करण्याचे जे तंत्र आहे, कौशल्य, ते पाहायला मिळतं. यामध्ये भगवान श्रीकृष्ण जगातील कोणत्याही धर्मगुरूने आजपर्यंत न सांगितलेला सिद्धांत आपल्याला देतात. अध्याय दुसरा, सांख्ययोग. भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. ऐन युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मतपरिवर्तन करण्यासाठी गीता सांगितली. त्यामुळे बरेच लोक असं म्हणतील की 5-6 तास ऐन युद्ध प्रसंगी सर्व कौरव पांडव समोरासमोर युद्ध करण्यास सज्ज असताना भगवान श्रीकृष्ण 700 श्लोक कसं सांगू शकतील? पॉसिबल आहे का? आणि हा प्रश्न खरा आहे, परंतु त्याचं उत्तर असं आहे की कौरव आणि पांडवांच्या सैन्याची जमवाजमव म्हणजे कुरुक्षेत्रावर 5 ते 6 ऑक्टोबर 5561 BC या दिवशी झाली. परंतु प्रत्यक्षात युद्ध 16 ऑक्टोबर 5561 BC या दिवशी सुरू झालं. त्यामुळे युद्धभूमीवर अर्जुन आणि कृष्ण युद्धाच्या आधी 10 दिवसापासून होते. या 10 दिवसात अर्जुनाच्या मनात भरपूर प्रश्न आलेच असणार आणि श्रीकृष्णांनी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एक एक करून दिले असणार. परंतु जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं तेव्हा ते एक ऐतिहासिक काव्य म्हणून त्यांनी लिहिलं. त्यामुळे त्यांनी लिहिताना त्यात मनोरंजनासाठी एक धक्का तंत्राचा वापर केलाच असणार, ज्यामुळे वाचणाऱ्याला त्याच्यात उत्कंठा वाटावी, जी आजकाल आपण बहुतेक चित्रपटांमध्येही पाहतो. अर्जुनाचे आणि श्रीकृष्णांचे प्रश्न उत्तरे प्रसंग जो आहे तो खरा घडला होता आणि अर्जुनाला युद्धाच्या 10 दिवस आधी स्वतःच्या आत्मपरीक्षणाला भरपूर वेळ मिळाला असावा. अर्जुनाला सतत असंच वाटत होतं की तो काहीतरी भयंकर पाप करतोय. आपले गुरु, शिक्षक, आजोबा, भीष्म पितामह, भाऊ यांना मारून रक्त सांडून आपण स्वार्थीपणे राज्य उपभोगायचे हा विचारच अर्जुनाला सहन झाला नाही. आपण स्वार्थी आहोत, आपण काहीतरी पाप करतोय हे सतत अर्जुनाला वाटत होतं. निराश झालेल्या अर्जुनाला समजवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अनेक प्रकारे प्रयत्न करतात. श्लोक नंबर 3. पहिला प्रयत्न म्हणजे श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात, अर्जुना, तू नाबर्द आहेस, दुबळेपणा सोडून दे. बघा, सुरुवातीला श्रीकृष्ण अर्जुनाला रागवून सांगतात, तू क्षत्रिय वीर आहेस, एखाद्या नामर्दाप्रमाणे वागू नकोस, एखाद्या वीराप्रमाणे शत्रूला सामोरं जा. भगवान श्रीकृष्णांनी शांतिदूताची भूमिका बजावून स्वतः कौरवांची संधी करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण स्वतः कधीच युद्धाच्या बाजूने नव्हते, परंतु त्यांच्या शांतीच्या पर्यायाला पण दुर्योधनाने पाठिंबा दिला नाही आणि युद्धाला ललकारले. अशावेळी दुबळेपणा दाखवून मुळीच उपयोग नव्हता. अशावेळी युद्ध करू नकोस, शांतीचा सत्याग्रहाचा मार्ग घे. शत्रूला मारून उपयोग नाही, त्याच्यातील शत्रूला, वाईट विचारांना मार, असं मोठेपणा आणणारं तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णांना सहजपणे शिकवता आलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी नैराश्यात गेलेल्या अर्जुनाला युद्धच कर, त्याशिवाय पर्याय नाही, हेच शिकवलं. अर्जुनाप्रमाणे आपल्या देशातील लोकांनी नेहमीच पाप पुण्याचे विचार केले आणि शांतीचा मोठेपणा आणणारे जे तत्वज्ञान आहे ते वापरून आपला भारत देश इस्लामिक आक्रमणाचा नेहमीच शिकार होत गेला. इंग्रजांसमोर आपल्याला अनेक वर्षे गुलाम बनवून राहावे लागले. असं म्हणतात की ज्या वेळेस मोहम्मद गझनीने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केलं होतं त्यावेळेस तेथील लोकांनी परमेश्वर स्वतःहून आपल्याला वाचवेल असा विचार केला. युद्ध करण्यापेक्षा पाप पुण्याचा, अकर्म म्हणजे काहीच कर्म केलं नाही, युद्ध केलंच नाही, शांत बसून राहिले, देव येईल आणि आपल्याला वाचेल असा त्यांनी विचार केला. त्याची फळं आपण आजपर्यंत भोगतोय. याचं कारण म्हणजे मोहम्मद गझनीने सर्व काही जबरदस्त संपत्ती जी होती सोमनाथ मंदिरातली ती लुटून जेव्हा तो अफगाणिस्तानामध्ये परत गेला
तेव्हा सर्व अरब प्रदेशाला कळलं की भारत किती श्रीमंत देश आहे. आणि मग काय झालं, सर्व इस्लामिक आक्रमणे इथे यायला सुरुवात झाली. कारण त्यांना माहीत पडलं ना की इथे प्रचंड श्रीमंती आहे आणि चोरी करणारे जे लोक आहेत, चोर लोक आहेत, ते कोणाच्या घरी नेहमी येतात, श्रीमंतांच्याच घरी येतात. तर भारत हा श्रीमंत देश होता, त्यामुळे आपल्याकडे सर्व आक्रमणं त्याच वेळेस पुन्हा सुरू झाली. इंग्रजांना पण आपण छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या युद्धाच्या नीतीने सहज हरवू शकलो असतो. परंतु आपण काय केलं, विचित्र सत्याग्रहाचा, शांतीचा मार्ग अवलंबला आणि ब्रिटिशांना आपल्या देशावर अनेक वर्ष राज्य करून दिलं. अर्जुन हा शुद्ध, सरळ, सात्विक मनुष्य होता. तो वर्णाने क्षत्रिय जरूर होता, पण अर्जुन एक महान योद्धा होता. तो आसुरी वृत्तीचा नव्हता. लहानपणापासून आपल्या मोठ्या भावाच्या शिकवणीनुसार, धर्माप्रमाणे आणि नीती नियमानुसार वागण्याचं शिक्षण त्याला लाभलं होतं. अर्जुन स्वार्थी बिलकुल नव्हता. धर्मच त्याला प्रमाण होता. परंतु काय झालं की आपली समोर असलेली युद्धाला उभं राहिलेली जी माणसं पाहिली, आपले सगळे मित्र पाहिले, आपले नातेवाईक ते पाहिले, त्यानंतर त्याला खोट्या नैतिकतेने पूर्णपणे ग्रासून टाकलं. त्याला स्वतःच्या युद्ध जी वृत्ती आहे त्याचं आश्चर्य वाटलं. त्याला स्वतःला तो असं वाटायला लागलं की तो स्वार्थी आहे. स्वतःबद्दल त्याला दुःख, स्वतःबद्दल घृणा, पापाची भीती, यामुळे तो स्वतः मागचा पुढचा विचार न करता युद्ध न लढण्याचा विचार तो करतो. मला पाप लागेल, मी नरकात जाईल, हा स्वार्थी विचार त्याच्या मनात येतो. हा स्वार्थीच विचार होता, कारण त्याने फक्त स्वतःच्या पाप पुण्याचा विचार केला. तो क्षत्रिय होता. त्याचं काम एकच होतं की जे वाईट वागणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर युद्ध करायचं आणि आपल्या जनतेला सुखात ठेवायचं. पण त्याने ते केलं नाही. तो रडायला लागला. त्याने फक्त स्वतःबद्दल स्वार्थी विचार केला. त्यापेक्षा मी संन्यास घेतलेला बरा, म्हणून तो धनुष्यबाण टाकून देतो. युद्धामध्ये कत्तल करून मिळवणारं राज्य नको आहे, त्यापेक्षा भिक्षा मागत संन्यास घेतलेला बरा, असा एकदम अतिरेकी विचार अर्जुन करतो. श्लोक क्रमांक 7 आणि 8. श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या मनातील सर्व व्यथा पहिले बोलून दाखवायला मुळीच आडकाठी करत नाही. बघा, श्रीकृष्ण हे त्याचे गुरु आहेत. ते त्याला जेवढं बोलायचं आहे ना तेवढं त्याचं म्हणणं ऐकून घेतात. त्याला पहिले सुरुवातीला त्याला सगळं काही बोलू देतात. त्याच्या मनातले सर्व भाव भगवान श्रीकृष्ण शांततेने ऐकून घेतात. अर्जुन मनातील सर्व गोष्टी बोलून झाल्यावर त्याच्यानंतर शांत होतो. कारण नॉर्मली असंच होतं, एखादा भरपूर मनाने व्यथित झालेला किंवा रागवलेला मनुष्य बडाबडा पहिले बोलून जातो, पण त्याला पहिले बोलू द्यावं. श्रीकृष्णांनी पण तेच केलं. आणि तो अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, मी आता पूर्णपणे गोंधळात पडलेलो आहे. युद्ध करावं की न करावं हेच मला कळत नाही. हे जे वाक्य आहे हे तुम्हाला असं दिसेल की शेक्सपियरच्या पुस्तकातलंच आहे, टू बी ऑर नॉट टू बी. अर्जुन म्हणतो, हे मला कळत नाही. भगवान श्रीकृष्ण, मी तुला शरण आलोय, तुम्हीच मला उपदेश करा. ते पहिले अर्जुनाचं सर्व बोलणं, विचार ऐकून घेतात. मग एक एक करून नवनवीन दाखले देत जातात. त्याच्या शंकांचं निरसन करतात. सनातन हिंदू धर्माने सतत अन्यायाला प्रचंड ताकदीने विरोध करण्याचा विचार आणि आचार असावा असंच सांगितलं. आपले सर्व देव आणि देवी यांच्या मूर्ती जर आपण पाहिल्या ना, तर तुम्हाला त्या सर्वांच्या हातात भरपूर शस्त्र आणि आयुधे दिसतील. ही सर्व आयुधे क्रूर कर्म आणि नैतिकतेने न वागणाऱ्या राक्षसांविरुद्धच होतात. त्यांच्याबरोबर प्रचंड ताकदीने लढण्यासाठीच ती शस्त्र होती. कोणत्याही देवांनी दुबळेपणाला समर्थन दिलेलं नाही आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण असं अर्जुनाला सांगतात की उठ, युद्ध कर, तेव्हा आमच्यातील अनेक काही बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांच्याकडून परमेश्वराकडून ते अशी हिंसेची अपेक्षा करत नाही. कारण परकीय आक्रमणामुळे आपलं जे मन आहे ना, बुद्धी आहे ना, ती ब्रेन वॉश झालेली आहे, गुलाम झालेली आहे. आपलं मन सतत आपल्याला हेच सांगत राहतं. आणि कोणत्याही धर्मगुरूने शांतता, अहिंसा, संन्यास याच गुणांना उत्तेजन द्यावं, असं आपली गुलामगिरीचं जे मन आहे ते आपल्याला सांगत राहतं. परंतु भगवान श्रीकृष्ण याच्या नेमकं उलट विरुद्ध सांगत आहेत. अर्जुनाने वीराला न शोभणारा दुबळेपणा दाखवलाय. त्याचा संन्यास घेण्याचा विचार हा दुर्बल आणि मूर्खपणाचा आहे, हेच भगवद्गीता सांगते. याचं कारण म्हणजे गीता
निर्दयपणे, क्रूरपणे, स्वार्थी भावनेने जे लोक सत्ता काबीज करतात, स्वार्थी भावनेने पैसे कमवतात, हे सगळं असुरी गुण आहेत असेच विचार भगवद्गीता मांडते. जगात ईश्वर नाही आहे, ईश्वर माणसात पहा, असं बरेच निरीश्वरवादी म्हणजे एथिस्ट जे देवाला मानत नाही ना असे लोक सांगत असतात. आणि वासनेची ईश्वर म्हणून पूजा करणारी बरीच असुरी माणसेही जगात आहेत. भगवान श्रीकृष्ण या सर्वांच्या विरुद्ध शस्त्र उभारून अन्यायाच्या विरुद्ध लढण्यास सांगतायत. आजच्या काळातही आपण असं पाहतो की बरेच जे पॉलिटिशियन्स आहेत, नेते आहेत, ते राज्य बळकवण्यासाठी सर्व प्रकारे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतात, पैशाचा दुरुपयोग करतात. ते पुढे होणाऱ्या परिणामांचा कधीच विचार करत नाही. आपल्याकडील निवडणुकीमध्ये असे सत्तालालसी नेते सामान्यासाठी बरेच फुकट गोष्टी वाटत असतात. बरीच मंडळी या फुकट गोष्टींचा फायदा व्हावा यासाठी त्यांना पाठिंबा देतात, कारण त्यात त्यांचा स्वार्थ असतो. त्याचप्रमाणे कुरुक्षेत्रावर दुर्योधनाबरोबर बरेच राजे स्वार्थी हेतूने त्याला मदत करत होते. काही तर या भीतीने मदत करत होते की या युद्धात मदत केली नाही तर आपलं राज्य जाईल, या भीतीने ते दुर्योधनाला पाठिंबा देत होते. श्लोक क्रमांक 11, 12 आणि 13. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू आत्तापर्यंत खूप पंडितासारखा बोलत होतास, परंतु कोणताही ज्ञानी माणूस, जे लोक मृत्यू पावलेले आहेत अथवा जे जिवंत आहेत अशा कोणाबद्दल पण शोक व्यक्त करत बसत नाही. शोक व्यक्त करावा, पण तो तात्पुरता असावा. शोकात बुडून जाऊन नैराश्य जीवन जगायचं आणि स्वतःची सर्व कामं विसरून जाऊ नये. याचं कारण मरण ही फक्त शरीराची एक चौथी अवस्था आहे. बघा, सर्व प्राणीमात्रात बालपण, तरुणपण, म्हातारपण आणि त्यानंतर मरण या 4 अवस्था येणारच आहे. सर्व जो जिवंत आहे तो कधीतरी मरणारच. त्याच्याबद्दल खूप शोक करण्याची गरज नाही. तेवढ्यापुरता तात्पुरता शोक करावा, पण भरपूर शोक करत बसू नये, हेच भगवान श्रीकृष्ण सुरुवातीला त्याला सांगतात. त्यामुळे मरणाबद्दल कधीही शोक व्यक्त करून उपयोग नाही. श्लोक क्रमांक 14, 15 ते 21. आपलं शरीर हे सर्व प्रकारच्या मूलद्रव्यांनी बनलेलं आहे आणि जे मरणानंतर जळून गेल्यावर नष्ट होतं. परंतु हे शरीर चालवणारी जी जाणीव शक्ती आहे, ज्याला आपण चेतना म्हणजे कॉन्शियसनेस अथवा आत्मा म्हणतो, तो कधीच नष्ट होत नाही. आत्मा अमर आहे. ही चेतना अथवा आत्मा आपल्या शरीरातील ज्ञानेंद्रिय म्हणजेच कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा, त्याचबरोबर जी आपली कर्मेंद्रिय आहेत म्हणजेच हात, पाय, तोंड, गुद आणि लिंग, याचबरोबर आपलं मन आणि आपली बुद्धी म्हणजे मेंदूतील स्मरणशक्ती, मेमरी, यांचा वापर करते आणि आपल्या शरीराला चालवत असते. आत्माच आपल्या शरीराला चालवत असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराला एक भौतिक शरीर न मानता आत्मा किंवा एक श्रेष्ठ परमेश्वरीय चेतना जर मानायला सुरुवात केली ना, तर बाकी सर्व व्यक्तींना, प्राण्यांना पण आपण सर्व ते आत्मेचे असं जर मानायला सुरुवात केली तर मरण या शब्दाला ॲक्च्युली काही अर्थच उरणार नाही. बरोबर आहे की? कारण आपण आपल्याला शरीरच मानायचं नाही. आपण आपल्या समोरील जी व्यक्ती आहे त्याला पण शरीर न मानता आपण आत्मात जर मानलं, आपल्या स्वतःला सुद्धा आपण जर आत्मात मानलं, आणि आत्मा हा कधीही नष्ट न होणाऱ्या गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला जेव्हा माहिती आहे तेव्हा मरण या शब्दाला अर्थच उरत नाही. बरोबर? आपण आपोआपच अमरत्वाच्या विचारांपर्यंत पोहोचू शकतो, कारण आत्मतत्व कधीच नाश पावत नाही. यामुळे मरणानंतरही आपण असणारच आहोत. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे सर्व राजे, जे तुझे नातेवाईक, भाऊ, गुरु, तुम्ही सर्व काही अमर आहात. आपण पूर्वीही होतो आणि भविष्य काळातही आपण असणार आहोत. याचाच अर्थ असा आहे की बघा, वैज्ञानिक दृष्ट्या मी तुम्हाला सांगतो, माणूस ज्यावेळेस मरतो त्यावेळेस त्याच्या शरीराची राख होते म्हणजे शरीराचं दुसऱ्या रूपात रूपांतर होतं. त्या राखेचं पुन्हा मातीमध्ये ती मिसळली जाते, पुन्हा दुसऱ्या रूपात तिचं रूपांतर होतं. मातीत गेल्यातून त्याच राखेतून पुन्हा झाडं उगवतात, पुन्हा त्याचं दुसऱ्या रूपात रूपांतर होतं. आणि ती झाडं, तेच अन्न जेव्हा एखादी सजीव प्राणी खातात, पुन्हा तेच अन्न जिवंत होतं. हे जे चक्र आहे
हे सतत सुरूच असतं. या चक्राला अंत नाही. आत्मा अविनाशी आहे, अशा पद्धतीने आत्मा अविनाशी आहे. वैज्ञानिक दृष्ट्या आत्मा अशा पद्धतीने अविनाशी बनतो आणि सर्व विश्व या अविनाशी तत्वानेच भरलेलं आहे. आपला देह हा विनाश पावतो, परंतु देह वापरणारा आत्मा जो आहे ना, तो कालातीत आहे, अविनाशी आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुनं जीर्ण झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर वापरायला घेतो. आत्मा जन्मत नाही आणि मरतही नाही. आपलं शरीर धारण करण्यापूर्वी, त्याला चालवायला येण्याआधी हा जो आत्मा आहे, यापूर्वीही अनेक शरीरांमधून त्यांना चालवून आलेला असतो. एकदा अस्तित्वात येऊन नाहीसे झाले की पुन्हा केव्हाही अस्तित्वात येणार नाही, अशा पद्धतीने आत्मा वागत नाही. या म्हणूनच आत्मा सनातन आहे. सनातन आत्माचा जो विचार आहे तो मांडणारा धर्म सनातन आहे. आत्मा जन्म घेतो म्हणजे तो आपल्या इंद्रियांना जाणीव चेतना प्रदान करतो. तो मरतो याचा अर्थ त्याच्या निराकार निर्गुण अदृश्य अवस्थेत तो पुन्हा जातो. माणसाच्या मरणाविषयी आपण शोक करतो, पण हा शोक अज्ञानाने आपण करत असतो. कारण जर आपल्याला परमेश्वराच्या आत्मा चेतना या अव्यक्त रूपाचं जर ज्ञान झालं ना, तर मृत माणसाबद्दल शोक करण्याचं काहीच कारण उरत नाही. कारण ही सर्व माणसे मरणानंतरही दुसऱ्या रूपामध्ये आपलं अस्तित्व टिकवूनच असतात. युद्धानंतर मरणाऱ्या लोकांबद्दल जो परमशोक दुःख व्यक्त होतोय, त्याला श्रीकृष्णांचं हेच उत्तर आहे. परमेश्वर श्रीकृष्ण हे सत्य अर्जुनाला समजावून सांगतात. त्याच्या मनात युद्धानंतर मरणाऱ्या लोकांबद्दल जो परम शोक दुःख व्यक्त होतोय ना, त्याला भगवान श्रीकृष्णांचंच हे उत्तर आहे. दुसरं सर्वात महत्वाचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देतात की आपल्या जीवनात जी काही सुख दुःख येतात ती उन्हाळा हिवाळा या ऋतूप्रमाणे असतात. ही सर्व सुख दुःख आपल्याला आपल्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्या जाणीवेमुळे होत असतात. प्रत्यक्षात आत्मा हा निर्गुण निराकार आहे. त्याला सुख आणि दुःख या भावनाच नसतात. परंतु या सुख दुःखाच्या जाणीवा फक्त आणि फक्त आपल्या इंद्रियांमुळे आपण अनुभव करू शकतो. बरोबर आहे. आपल्याला जी इंद्रिय परमेश्वराने दिली आहेत त्या इंद्रियांमुळेच आपल्याला दुःख आणि सुख आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भावना येतात. जर आपण दुःखी झालो तर आपण रडायला लागतो, डोळ्यातून पाणी येतं. ही जाणीव जी आहे ती फक्त आपल्या डोळे या इंद्रियांमुळे होते. बरोबर की? त्यामुळे जाणीवांना जर सहन करायचं शिकायचं असेल तर सर्वात प्रथम शरीर हे आत्मा आहे हे समजणं जरुरी आहे. आपल्या जाणीवांवर जर आपण संतुलन ठेवण्याचं ठरवलं तर कोणत्याही परिस्थितीत आपण स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर राहू शकतो. आणि स्थिर राहणं म्हणजे काय, तर काय चांगलं आणि काय वाईट याचा साराचा विचार करून आपली जी काही कामं आहेत ती करणं म्हणजे स्थितप्रज्ञ राहणं. या अध्यायामध्ये जगप्रसिद्ध जो श्लोक आहे भगवद्गीतेतला तो अध्याय 2 श्लोक 22 आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्यति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नान्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. अध्याय 2 श्लोक 23. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मरुतः. इकडे श्रीकृष्ण सांगत आहेत की आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करू शकत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसंच वाऱ्याने त्याला सुखवताही येत नाही. 22व्या श्लोकामध्ये शेवटचं जे वाक्य आहे ना, नान्यानि संयाति नवानि देही, याचा अर्थच असा आहे
की आत्मा नवीन भौतिक शरीर धारण करतो. हे फार महत्वाचं आहे. बरेच लोक असं समजतात की आत्मा शरीरामध्ये बाहेरून प्रवेश करतो, पण तसं नाही आहे. तसं नसून आत्मा स्वतः देह धारण करतो. हे समजणं फार महत्वाचं आहे. शरीर तयार होऊन मग त्यात आत्मा कधीही प्रवेश करत नाही. आत्माच शरीर धारण करतो, आत्माच देह बनवतो. श्लोक क्रमांक 28. हा खरं तर पूर्ण वैज्ञानिक आणि व्यवहारिक श्लोक आहे. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अदृश्य असतात आणि मेल्यानंतरही अदृश्य होणार असतात. म्हणजे जन्म आणि मरण या दोघांच्या मध्येच आपण लोकांना दिसत असतो, प्रकट असतो. मग अशा स्थितीत आपण श्लोक कशाला करायचा? श्लोक क्रमांक 29. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. श्रीकृष्ण अजून एक मजेदार गोष्ट सांगतात की आत्मा प्रत्यक्षात कोण आहे, कसा दिसतो हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे लोक आत्म्याकडे आश्चर्याने पाहतात, अद्भुत असे आत्म्याचं वर्णन करतात. तर बरेच जण आत्म्यावर विश्वासही ठेवत नाही. आणि हे खरं आहे, आत्म्याच्या बाबत अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. भूत प्रेत म्हणजे आत्मा. मनुष्य मेल्यावर त्याचा आत्मा कोणाच्या अंगात येतो, कोणाला छळतो. लोक आत्म्या या विषयावर सिनेमे बनवतात, भयपट मूवीज बनवतात, भयकथा बनवतात. पण प्रत्यक्षात आत्मा ही जाणीव नसलेली निराकार चेतना शक्ती आहे. आत्मा व्यक्त न होणारी, कोणत्याही सुखदुःख याचा विचार न करणारी चेतना आहे. ती अदृश्य आहे पण सर्वव्यापी आहे. न जळणारा, न सुकवता येणारा, न बदल करता येणारा, अपरिवर्तनीय असा आत्मा आहे. आत्मा शरीरात प्रवेश करत नाही, तो स्वतः भौतिक शरीर धारण करतो आणि इंद्रियांद्वारा आत्मा स्वतःला नेहमी व्यक्त करत असतो. आणि हेच सत्य आहे. गीता वाचल्यावर लोक भूत पिशाच या गोष्टींवर विश्वासच ठेवणार नाही. श्रीकृष्ण शेवटी अर्जुनाला सांगतात की जर तुला आत्म्याविषयीचं जे ज्ञान आहे ते समजलं तर निष्कारण शोक आणि संकोच दूर कर आणि लढाईसाठी उभा राहा, युद्धासाठी उभा राहा. आत्मज्ञानाचे तत्वज्ञान ऐकून दुःख व भ्रम याच्या कब्जातून पूर्णपणे मोकळा हो. कोणाच्याही मरणाबद्दल भीती शोक न बाळगता, पाप पुण्याचा विचार न करता युद्धासाठी पहिले तयार हो. कारण जो जन्मला आहे ना त्याचा मृत्यू निश्चित आहे, जो मृत्यू झालाय त्याचा पण जन्म निश्चित आहे. म्हणून मी त्यांना मारले आणि ते मेले हा विचार अर्जुना तू सोडून दे. या देहात आत्मा राहतोय, त्याला कधीही कोणीही वध करणं शक्य नाही. बघा किती सिंपल शब्दात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपले विचार सांगितले. अर्जुनाच्या मनात पाप पुण्याचे जे काही काहोळ माजलं होतं ते श्रीकृष्णांनी आत्म्याच्या तत्वज्ञानाने आध्यात्मिक पातळीवर जाऊन नाहीसे केले. यापूर्वी आपण पाहिले आहे की परमेश्वराचं काम तर सद्गुण, शांतता, क्षमा, अहिंसा प्रस्थापित करणं हे आहे. पण तरीही श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देते. म्हणजे नेमकं आपण जो विचार करतो ना त्याच्या नेमकं उलट सांगत आहेत. पण हे असं का, तर याचं उत्तर श्रीकृष्ण स्वतः आपल्या 31व्या श्लोकात देतात. हा श्लोक क्रमांक 31 आपण पाहूया. स्वधर्मपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्मादि युद्धात् श्रेयोन्य क्षत्रियस्य न विद्यते. श्रीकृष्ण सांगतात की क्षत्रिय या नात्याने जर विचार केला तर अर्जुना तुझं कर्तव्य काय?
की तुझं कर्तव्य हे आहे की धर्म आणि अन्यायाच्या विरुद्ध लढून सर्व जनतेत, समाजात शुद्ध न्याय व्यवस्थेचा पाया रचणे. युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंही कार्य नाही आणि त्यामुळे कोणताही संकोच बाळगू नकोस. आता श्रीकृष्ण अध्यात्माचं तत्वज्ञान थोडंसं बाजूला सारून अर्जुनाला व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून युद्ध का करायचं हे अर्जुनाला समजावून सांगतात. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं परम कर्तव्य आहे आणि यासाठीच तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता आपल्या भूभागाचे परकीय आक्रमण, स्वार्थी हुकुमशाही राजांपासून रक्षण करण्यासाठी हिंसेचा वापर करणे आणि शत्रू सैन्याचा निःपात करणे हे बिलकुल गैर नाहीये, गैरकर्म नाहीये. उलट क्षत्रियाने रणांगणावर असूनही, बघा श्रीकृष्ण काय सांगतात, क्षत्रियाने रणांगणावर असूनही रणांगणावर अहिंसक बनावे हे मूर्खाचं तत्वज्ञान आहे. आणि हे बरोबर आहे की जर का आपण विचार करा, आपला एखादा सैनिक जर का बॉर्डरवर युद्धाला तयार आहे, समोरून गोळ्या येतात आणि सैनिकाने सांगितलं नाही मी अहिंसा पाळणार, तर ते मूर्खाचं तत्वज्ञान आहे. तेच भगवान श्रीकृष्ण तिथे सांगतात. क्षत्रियाचा जीवनाचा खरा हेतू काय असतो? स्वार्थीपणाने पैसे कमवणे, स्वतःच्या प्रजेचे रक्षण न करणे, स्वतःची चैन करणे, कुटुंबासहित मित्रांसहित शांततेने समाधानाने मजेत आनंदात जीवन घालवणे, ही काही क्षत्रियाची कर्तव्य नाही आहेत. आणि ही भगवान श्रीकृष्ण हे सांगतात. सत्यासाठी, न्यायासाठी यशस्वीपणे लढून स्वतःच्या प्रजेचं रक्षण करणे, न्यायाच्या आणि धर्माचा विजय मिळवणे हे क्षत्रियाचं मुख्य कर्तव्य आहे. श्रीकृष्ण सांगतायत की ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरंच सुखी पुण्यवान आहेत. उलट ज्या क्षत्रियाने आपलं कर्तव्य केलं नाही, धर्मयुद्ध केलं नाही, तर त्यावेळेस त्याला निश्चितपणे पाप लागेल. या पापाचे परिणाम म्हणजे लोक नेहमी अर्जुनाच्या अपयशाचं वर्णन करतील, त्याची सर्व लोकांमध्ये दुष्कीर्ती होईल, सर्व समाजात त्याला अर्जुनाला डुबळा भित्रा म्हणून लोक चिडवतील, तो कुप्रसिद्ध होईल. यासारखी दुःखद घटना नाही. म्हणून हे अर्जुना, श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना उठ आणि युद्ध कर. श्लोक 37. श्रीकृष्ण म्हणतात की रणांगणामधील युद्धात काहीही होऊ शकतं. जर अर्जुन युद्धात मारला गेला तरी तो समाजात एक आदर्श वीर समजला जाईल. लोक सत्यासाठी बलिदान करणारा राजा अशी त्याची नेहमी स्तुती करतील. परंतु जर तो विजयी झाला तर अर्जुना तू या पृथ्वीवर सुराज्य निर्माण करशील, लोकांचं तू कल्याण करशील. अशा प्रकारे युद्धात जय अथवा पराजय जरी झाला तरी त्याबद्दल सुख अथवा दुःख न बाळगता क्षत्रियाचं कर्तव्य म्हणून अर्जुना तू युद्ध कर. जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर चरित्र वाचलं तर असं लक्षात येईल की परकीय इस्लामिक आक्रमणामुळे महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे त्याकाळी हवालदिल झाली होती. आपली मंदिरं फुटत होती, स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, लोक अत्याचाराने मरत होते. अशा वेळेस महाराजांच्या मातोश्री म्हणजे जिजाबाईंनी त्यांना वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे हे सांगितलं होतं. जिजाबाई या प्रत्यक्षात कृष्णाच्या रूपाने महाराजांच्या गुरु झाल्या. स्वराज्य स्थापनेसाठी वयाच्या 16व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता. जिजाबाईंनी महाराजांना कधीच असं सांगितलं नाही की शत्रूशी घाबरून राहा, अहिंसा कर, जास्त जीव धोक्यात घालू नकोस, तू लढाईत मारला जाशील, त्यापेक्षा औरंगजेबाकडे जा, नोकरी कर आणि चैनीमध्ये जीवन व्यतीत कर. त्या काळी असंख्य मराठी सरदार आणि राजपूत राजे सर्व दिल्लीच्या दरबारी औरंगजेबाची नोकरी चाकरी करत होते. परंतु जिजाबाईंच्या सांगण्यानुसार महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत युद्ध केली, ती जिंकली आणि स्वराज्य स्थापन केले. हा आदर्श महाराजांना भगवद्गीतेच्या श्लोकांमधूनच मिळाला असणार. आणि त्याचप्रमाणे हा
शिकवण्याचा जो आदर्श, गुरु बनण्याचा जो आदर्श आहे तो जिजाबाईंना सुद्धा भगवद्गीतेतूनच मिळाला असणार. असे या देशात कित्येक आदर्श होऊन गेले ज्यांनी भगवद्गीतेचं तंतोतंत पालन केलं होतं. आपणही आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात अनेक स्पर्धांना तोंड देत असतो. अशावेळी न भीता त्या सर्व स्पर्धा परीक्षेला सामोरं जाणं हेच आपलं कर्तव्य आहे. पण हेच लक्षात असायला पाहिजे की आपल्या कर्तव्यामुळे, कार्यामुळे समाजाचे, निसर्गाचे रक्षण झालेच पाहिजे. सत्य आणि न्याय कुठेही दडपला जाऊ नये. जर एखाद्या कुस्तीच्या सामन्यात स्पर्धकाने भरपूर प्रयत्न केले असतील, परंतु ऐन कुस्तीच्या वेळेस जर समोरच्या स्पर्धकाकडे पाहून त्याने कुस्ती न खेळण्याचा निर्णय घेतला तर काय होईल? तो सामना पाहायला आलेले लोक तर म्हणतील की तो स्पर्धा खेळायला घाबरलाय. अशा वेळेस काहीही कारण जरी असले तरी स्पर्धकाने कुस्ती खेळलीच पाहिजे, स्पर्धेमध्ये भाग घेतलाच पाहिजे. कारण हरणे किंवा जिंकणे हे महत्त्वाचं नाही आहे, तर कुस्तीमध्ये भाग घेणं आणि खेळणं महत्त्वाचं आहे. सर्वात दुःखदायक घटना म्हणजे लोकांनी भित्रा म्हणून नावं ठेवणं आणि अपमान करणं. या ठिकाणी भगवद्गीतेचा सर्वात महत्त्वाचा श्लोक आला आहे आणि तो आहे अध्याय 2 श्लोक 38. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युजस्व नैवं पापं वाप्यप्सी. अर्थात सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यांचा विचार न करता अर्जुना तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असं केल्याने तुला पाप लागणार नाही. समजा तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर सर्व प्रयत्न करून, बुद्धिमत्तापणाला लावून, पैशाची गुंतवणूक करून त्या व्यवसायात पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावंच लागेल. केवळ फक्त नुकसान होईल ही भीती न ठेवता पूर्णपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. उद्या अपयश जरी आलं तरी त्यातून नवीन गोष्ट शिकायला मिळेल. पण तरीही जर आपले ध्येय सत्याचे आणि लोकोपयोगी असेल तर प्रयत्न सोडण्याची गरज नाही. नवीन प्रयत्नाने पुन्हा उभं राहिलाच पाहिजे. यासाठीच मी नेहमी म्हणतो की प्रत्येक पालकाने भगवद्गीतेचे हे श्लोक आपल्या मुलांना शिकवायलाच पाहिजे. कारण जर तुम्ही तुमच्या मुलांना हे श्लोक शिकवले, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे जर तुम्ही त्यांना नेहमीच त्यांच्या मनावर बिंबवलं तर ते कधीच आयुष्यात निराश होणार नाही, सतत प्रयत्न करत राहतील. निराशेला, अपयशाला ते एक पायरी समजतील. तर अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धात उभं राहण्यासाठी अनेक प्रकारे अनेक कारणे देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. या सर्व कारणांना आपण म्हणू शकतो की त्यांनी उत्तरांचे पृथक्करण, विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस आणि छाननी म्हणजे स्क्रुटिनी केलेली. एक एक करून अर्जुनाच्या मनात सकारात्मक ज्ञानाचे विचार आणण्याचा भगवान कृष्णांनी प्रयत्न केला. या सर्व श्लोकांचा, याच्या आधी सांगितलेल्या सर्व श्लोकांचा सारांश जर तुम्ही पाहिला तर असं समजेल की श्रीकृष्णांनी अर्जुनाला टोटल 10 प्रकारे आपले विचार समजून देण्याचा प्रयत्न केला. या आधीचे जे सगळे श्लोक आपण पाहिले या सांख्य अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये मी एक लिस्ट केली की श्रीकृष्णांनी अर्जुनाला 10 वेगवेगळे रिझन सांगितले, 10 वेगवेगळे आपले विचार सांगितले आणि त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातला पहिला म्हणजे आपण हे सगळे जे 10 विचार आहेत ना त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करू. पहिला प्रयत्न म्हणजे श्रीकृष्ण सुरुवातीलाच रागावून सांगतात की अर्जुना दुबळेपणा सोड, नामर्दपणा सोड आणि युद्ध कर, क्षत्रियाप्रमाणे वाग. दुसरा जो विचार आहे, भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की मरण ही जीवनाची चौथी अवस्था आहे. त्यामुळे कोणाच्याही मरणानंतर तात्पुरता त्यावेळेस फक्त शोक करावा, परंतु शोक व्यक्त करून नैराश्याच्या मार्गाला जाणं पूर्णपणे गैर आहे. आपण आपल्या शरीराला एक आत्मा, श्रेष्ठ परमेश्वर चेतना, कॉन्शियसनेस मानायला सुरुवात केली तर मरण या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही. यानंतरचा विचार आहे, शरीर मेल्यावर शरीराचं फक्त रूप बदलतं, ते एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये प्रवेश करतं. आत्मा अविनाशी तत्व आहे आणि सर्व विश्व या अविनाशी तत्वांनीच भरलेलं आहे. आत्मा जन्मतही नाही
आणि आत्मा मरतही नाही. त्यामुळे आत्मा या परमेश्वराच्या अव्यक्त रूपाचे ज्ञान जर झाले तर मरणाविषयी शोक करण्याचं काहीच कारण उरत नाही. यानंतरचा विचार आहे, जीवनातील सर्व सुख आणि दुःख आपल्याला आपल्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांमुळेच आपण अनुभवू शकतो. परंतु आत्मा तर निर्गुण निराकार आहे. त्यामुळे सुखदुःखावर नियंत्रण जर ठेवायचं असेल तर सर्वप्रथम आपलं शरीर हे आत्मा आहे हे समजणं फार जरुरी आहे. आपल्या बरोबरच्या सर्वांचे, बाकी लोकांचे पण शरीर जे आहे हे शरीर नसून आत्मा आहे हे मनामध्ये आपण ठाम विचार करून ठेवायचा. यानंतरचा विचार आहे, आत्मा स्वतः ईश्वराचा अंश आहे. आत्मा विषयाचं ज्याला ज्ञान प्राप्त झालंय तो कधीही कुणाच्याही मरणावर शोक व्यक्त करून निराश होत नाही. अर्जुन क्षत्रिय आहे आणि त्याचं कर्म हे स्वार्थी राजकारण्यांचा वध करून जनतेस सुराज्य, न्यायाचं राज्य आणणं हे आहे. क्षत्रियांचं कर्तव्य युद्ध करणं हेच आहे. त्यामुळे त्याला पाप लागण्याचं मुळीच कारण नाही. बघा किती वेगवेगळ्या प्रकारची कारणं भगवान श्रीकृष्णांनी दिले. यानंतरचं कारण त्यांनी सांगितलं, युद्धात जय अथवा पराजय जरी झाला तरी त्याबद्दल सुख अथवा दुःख न मानता एकदम तटस्थ भावना ठेवून स्थितप्रज्ञ राहून आपण आपलं कर्तव्य सतत करत राहणं म्हणजे युद्ध करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतरचा जो विषय आहे तो भगवान श्रीकृष्ण सांगतात की रणांगणातून माघार घेतल्याने लोक अर्जुनाला भित्रा म्हणतील, परंतु लढून मरण जरी आले तरी त्याला वीरगती प्राप्त होईल. त्याला लोक आदर्श वीरच समजतील. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय हा थोडा स्वार्थीपणाचा होता. तर अशा प्रकारे हे 10 कारणांनी भगवान श्रीकृष्णांनी सुरुवातीला अर्जुनाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण अर्जुनाचा युद्ध न करण्याचा निर्णय हा थोडा स्वार्थीपणाचा होता. कारण त्याने फक्त स्वतःच्याच पाप पुण्याचा विचार केला. मला पाप लागेल, मी संन्यास घेईन, मी युद्ध करणार नाही. परंतु सर्व जनतेला दुर्योधनाच्या असत्याने, अन्यायाने चालणाऱ्या राज्यातच राहावे लागले तरी चालेल. अर्जुनाला त्याच्या या निर्णयापासून बाजूला करण्यासाठी श्रीकृष्णांनी आत्मा आणि शरीर कसे काम करतात याचं पूर्ण पृथक्करण करून त्याचं विश्लेषण, ॲनालिसिस आणि छाननी म्हणजे स्क्रुटिनी करून सांगितलं. म्हणूनच या ज्ञानाला श्रीकृष्णांचे सांख्य तत्वज्ञान असं म्हणतात. सांख्य याचा अर्थ यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होता. आणि एवढी कारणं जी श्रीकृष्णांनी प्रत्येक कारण देऊन त्यांनी अर्जुनाचं जे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच या अध्यायाला सांख्य तत्वज्ञान असं म्हणतात. आता जरी श्रीकृष्णांनी अर्जुनाचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला या 10 पद्धतीने आणि युद्ध करायला प्रवृत्त केले, पण तरीही अर्जुनाचं मत परिवर्तन झालं नाही. तो अजून तोच विचार करत होता. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आता एक नवीन तत्वज्ञानाचा शोध घेतात आणि अर्जुनाला पुन्हा वेगळा प्रयत्न करून वेगळे तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि हे जे तत्वज्ञान आहे हे या भूतलावर, पृथ्वीवर कोणत्याही प्रेषित म्हणजे प्रॉफेटने, गुरु अथवा देवाच्या पुत्राने कधीही सांगितलेलं नाही. हे ज्ञान सर्वस्वी नवीन होतं. तुमची उत्कंठा याच्यामुळे आता वाढलीच असेल की हे काय नवीन, एवढे 10 कारणं सांगितले पण अर्जुन तयार झाला नाहीये. आता श्रीकृष्णांनी कोणती गोष्ट अशी राहिली आहे की त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तुमची उत्कंठा पुन्हा वाढलीच असेल. कारण एखाद्या व्यक्तीला या 10 उपायांनी जरी प्रोत्साहन करून ती व्यक्ती तयार झाली नाही तरी श्रीकृष्णांनी मुळीच संयम सोडला नाही. न रागवता अजून एक ज्ञानरूपी बात्यातला बाण त्यांनी बाहेर काढला आणि तो विषय म्हणजे निष्काम कर्म कसं करावं. तर याच्या पुढच्या 10व्या भागामध्ये आपण सांख्य योगात आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं अर्जुनाचं मतपरिवर्तन करण्याचं अजून एक नवीन तंत्र पाहायला मिळतं. भगवान श्रीकृष्ण जगातील कोणत्याही धर्मगुरूने आजपर्यंत न सांगितलेला सिद्धांत आपल्याला देतात. तुमची उत्सुकता टाळली गेलीच असेल, पण यासाठी पहा 10वा भाग. पुढची भेट 10व्या भागामध्ये. नमस्कार. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे.
या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया.